गोवा। सीधे मैदान के ऊपर ले चलता हूं। दशावतार योद्धा अनाव टीम ने टॉस जीतकर पहले क्षेत्रयोग करने का फैसला किया है और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है ध्रुव पार से गोवा टीम को। गोवा टीम के खेमे में निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है, लेकिन यहां पर बेहतर ओपन की शुरुआत होनी चाहिए। दोनों भी अंपायर ओपन बल्लेबाजों की राह देख रहे हैं। ध्रुव पारशी संघानं लवकरात लवकर सलामीवीरांना पाठवायचं आहे, कारण पंच तुमच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, कारण सामन्याला बराचसा वेळ झालाय। क्रिकेटच्या नियमावलीप्रमाणे या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात। अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही खेळत असतात, त्यामुळे सहकार्य अपेक्षित धरतो। दशावतार योद्धा अनाव संघानं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय लवकरात लवकर। बराचसा वेळ निघून जातोय, कारण पहिला सामना झाल्यानंतर झाला काय बॅटिंग कोण रे? बॅटिंग पारसे गो कोणी स्पॉट मागता फोटो मारू फक्त दे त्यांचे बॅट्समन नव्हतं वाटतं तो का उतारी मी जाव। हॅलो, फलंदाजांच्या प्रतीक्षेमध्ये पंच मैदानावरती दिसत आहे। बॉलर आहे, त्याचं नाव माहिती आहे। ध्रुव पारशी संघाच्या सलामीवीरांनी लवकरात लवकर मैदानात जायचं आहे। सहकार्य अपेक्षित धरतो। मेस्त्री सुतार पांचा सुधारले आणि अशी बॉलिंग साला काढतो। अरे पण बॉलरच असतो तो साला वालो। केदार जाधव याच्याकडनं शिकलो मी, असा टाकतो आता मला मागू योग्य आता मग संकेत झाला की माझा 1 मिनिट जिदिन नायर तू आता इथे बस जिदिन नायर कंट्रोलची कंट्रोल जिदिन नायर रजत कुडाळकर आणि देसाई पण बाहेर की चला ते घाला येता अम्मा हे घे चला ओमकार देसाई लो बडबड काहीतरी सांगशील माझा जे माझ्याबरोबर सोय होते ना त्यांना बरोबर का चला आता ऐकलं रजत कुडाळकर आणि ओमकार देसाई। हेलो, सीधे मैदान के भीतर ले चलता हूं। दशावतार योद्धा अनाव टीम ने पहले क्षेत्ररक्षण करने का फैसला किया है और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है ध्रुव पारसा टीम को। तो ध्रुव पारसा टीम की ओर से प्रतिनिधित्व करते हुए 2 ओपन बल्लेबाज मैदान के ऊपर ओमकार देसाई और रजत कुडाळकर। टेनिस क्रिकेट जगत की मजे हुए ओपन बल्लेबाजों की जोड़ी कई प्रतियोगिता के दौरान बेहतर ओपन की शुरुआत करके दी है। आज भी दर्शक चाहते हैं कि नफीतुली बल्लेबाजी ओपन बल्लेबाज की हैसियत से
साबित हो सके। दोनों भी बल्लेबाज थोड़ी सी जमकर बल्लेबाजी कर पाते हैं तो लंबी पारियां खेलने की काबिलियत उनके बल्ले में है और यही वजह टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर ओपन बल्लेबाजों की हैसियत से दोनों भी बल्लेबाजों को जाना जाता है, पहचाना जाता है। स्ट्राइक के ऊपर ओमकार देसाई और नॉन स्ट्राइकर के ऊपर रजत कुडालकर। अनाव टीम की ओर से पहले ओवर की पहली गेंद लेकर गेंदबाज का नाम है रजत। हा काय मी तो काम स्ट्राइकवर रजत। तो स्ट्राइक के ऊपर रजत कुडालकर और नॉन स्ट्राइकर के ऊपर ओमकार देसाई पहले ओवर की दूसरी गेंद लेकर चले। ऑफ विकेट के ऊपर गेंद थी, मिड विकेट की दिशा के ऊपर खेला है। बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग, सीधी गेंद तराना बजाते हुए सीमा रेखा के बाहर चली गई 4 रन के लिए। कुल मिलाकर 4 रन की सहयोग से स्कोर हो चुका है ध्रुव पारसे टीम का बिना कोई विकेट खोते हुए 4 रन। गेंदबाज की हैसियत से नितेश कामले कमेंट्री कक्ष की तरफ से रफ्तार के साथ चले। ऑफ स्टंप के बाहर की गेंद मिड विकेट की दिशा के ऊपर खेला है। कारपेट को छूते हुए गेंद सीधी सीमा रेखा के करीब क्षेत्ररक्षक ने प्रयास किया था और आखिरकार बैकअप करने में कामयाबी। जहां पर 4 रन थे वहां पर 2 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा और उसी 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है ध्रुव पारसे टीम का बिना कोई विकेट खोते हुए 6 रन। बाउंड्री थी वो पाटी तर रॉक सांग। तो अंपायर ने यहां पर जांचा परखा और आखिरकार 4 रन घोषित किए। जब तक अंपायर मैदान के ऊपर फैसला देते नहीं तब तक आपके सामने पेशकश करना गलत बात साबित हो सकती है। दोनों भी अंपायर तजुर्बे वाले हैं, कई प्रतियोगिता के दौरान बेहतरीन अंपायरिंग कर चुके हैं। उछाल लेती हुई गेंद खेलना चाहता लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका, लाइन से बिखर गए थे और यही वजह थी दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन छूट गया। उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 9 रन बिना कोई विकेट खोते हुए। रजत कुडालकर बेहतरीन बल्लेबाजी का दायित्व निभा पा रहे। ऑब्जेक्ट के ऊपर गेंद मिड विकेट की तरफ खेला है। गेंद ट्रैवल कर रही है काउ कॉर्नर की तरफ। क्षेत्ररक्षक बैकअप करना पसंद कर रहे हैं, तब तक गेंद सीमा रेखा के बाहर निकलती हुई 4 रन के लिए। रजत कुडालकर बेहतरीन फुटवर्क, बेहतरीन शरीर का संतुलन, बेहतरीन निगाहें और खास करके बेहतरीन टाइमिंग, स्फोटक शुरुआत करके दी है रजत ने। तारीफ करने लायक बल्लेबाजी। इस ओवर में 3 बाउंड्रियां मुकम्मल की है। ओमकार देसाई काफी खुश नॉन स्ट्राइकर के ऊपर दूसरे ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर। ओमकार देसाई भी टेनिस क्रिकेट जगत के बेहतर स्फोटक बल्लेबाज की हैसियत से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। कई प्रतियोगिता के दौरान मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज के खिताब हासिल कर चुके हैं। कमेंट्री कक्ष की तरफ से नितेश चले रफ्तार के साथ। नितेश की गेंद बाहर जाने वाली गेंद को खेलना चाहता, भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पर समा जाती। विकेट कीपर ने बैकअप किया वापस बुलर के पास। रजत कुडालकर खेलना चाहते थे पॉइंट के ऊपर से, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। नितेश की गेंद लाइन से बिखर गए थे। दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की अंपायर ने। अतिरिक्त रन के खाते में 1 रन छूट गया। उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 14 रन बिना कोई विकेट खोते हुए। बातों बातों में पहले ओवर की गेंदें डाल चुके हैं, 5 गेंदें डाल चुके नितेश। उठाकर मारने का प्रयास किया, कॉट होने का संभव था, कोशिश कर नहीं पाए विकेट कीपर, तो पहले विकेट का पतन हो पाता। बातों बातों में पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद बिना कोई विकेट खोते हुए दशावतार योद्धा अनाव टीम के सामने पहले बल्लेबाजी करते हुए पारसा टीम ने स्कोर खड़ा किया है 14 रन
बिना कोई विकेट खोते हुए। एकंदरीत धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर बिनबाद 14 धावा। चेंडूफळीच्या खेळात कधी फलंदाज प्रभुत्व सिद्ध करत असतो तर कधी गोलंदाज प्रभुत्व सिद्ध करत असतो। सामन्यादरम्यान थाकीत करणं चुकीचं ठरू शकतं। क्रिकेट रसिक मात्र शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत सामना अटीतटीचा व्हावा ह्या अपेक्षा घेऊन मैदानावरती उपस्थित राहिलेला असतो। शेवटच्या षटकापर्यंत रोमांचक सामना पाहायला मिळाला तर क्रिकेट रसिकांचा आनंद मात्र गगनात मावेनासा होतो। मग लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो, दोन तुल्यबळ संघादरम्यान सामना खेळवला जातो। हार जीत नाण्याच्या दोन बाजू आहेत, परंतु पराभव सुद्धा असा असावा की जिंकणाऱ्यापेक्षा पराभूत झालेल्या संघाची चर्चा जास्तीत जास्त ऐकायला मिळावी। क्रिकेटच्या परिभाषेत त्याला काबिले तारीफ क्रिकेट, संघर्षमय क्रिकेट, रोमांचक क्रिकेट असं संबोधलं जातं। थेट मैदानाची सफर घडवतो। दुसऱ्या षटकाची सुरुवात होते। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। गोलंदाजाचं नाव आहे अक्षय नाईक। कल्पकता आणि संयम असा दुहेरी संगम साधत अक्षयला गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवावं लागेल, तरच तो धावांवरती रोखा लावू शकतो। कारण समोर फलंदाजी करतोय टेनिस क्रिकेट जगतातील बादशाह ओमकार देसाई। दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय अक्षय। अक्षयचा हा चेंडू झेलात रूपांतर, अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, मोठा मासा जाळ्यात अडकला ओमकार देसाईच्या रूपात। 14 या धाव संख्येवरती पहिला गडी गारत। दशावताराचं आराध्य दैवत विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन मला वाटतं दशावतार योद्धा अणाव संघाचं सारत्व करत असेल। एक खुशीचं माहोल अनुभवता येते दशावतार योद्धा अणाव संघाच्या डगआउट मध्ये, अर्थात त्याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे गोलंदाज अक्षयला। ओमकार देसाई सारखा आक्रमक शैलीदार टेनिस क्रिकेट जगतात धावांचा रतीब घालणारा फलंदाज समोर खेळत असताना सुद्धा दिलेरी आणि संयम राखत परिवर्तनात्मक चेंडू टाकण्याचा पावित्रा घेतला गोलंदाज अक्षयने आणि मायाजालात फसवलं ओमकार देसाईला। 0 या धावसंख्येवरती ओमकार माघारी परततोय। ओमकारचा गडी गारद झाल्यानंतर नवोदित फलंदाज मैदानावरती जातोय। फलंदाजाचं नाव आहे सूरज गावडे। दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, गोलंदाज अक्षय आपल्या रनिंग मार्कवरती आणि अक्षयच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय लेफ्ट हँडर फलंदाज सूरज गावडे। दोन तुल्यबळ संघामध्ये सामना खेळला जातो त्यावेळी अपेक्षा असते रोमांचक क्रिकेटची, अर्थात दोन्ही संघ आपल्या परीने प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतो विजय संपादन करण्यासाठी। आक्रमक पावित्रा धारण केलाय स्कोरलेग पंचांच्या दिशेनं, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॅकअप केला जातो तोपर्यंत एका धावेत रूपांतर। पंचांनी नो बॉल घोषित केलाय, अतिरिक्त धावेत एका धावेची भर। एकंदरीत धावसंख्या होते 1 गडी बाद 16 धावा। पहिल्या षटकाची सांगता झाली आहे, दुसरं षटक प्रगतीपथावरती। फलंदाज रजत कुडाळकर, फ्रीडची सुवर्ण संधी। थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल। अक्षयचा हा चेंडू आक्रमक पावित्रा धारण केला होता। चेंडू फळीच्या खेळात चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही। चेंडू विसावल्या यष्टीरक्षकाच्या हातात। निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला। अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पहिल्या चेंडूपासून अनुभवता येतंय अक्षयकडून। रजत कुडाळकरनं सुरुवातीला स्फोटक सुरुवात केली होती। पहिल्या षटकात 3 खणखणीत नेत्रदीपक चौकार त्याच्या बॅटमधून निघाले होते। पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज।
आक्रमक पावित्रा धारण केलाय. मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय बॅकअप करण्यासाठी, परंतु खणखणीत चौकार अनुभवता येतोय तो क्रिकेट रसिकांना. कुडाळच्या मैदानावरती लाजरी क्रिकेट ग्रुपच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. कुडाळमध्ये अनेक स्पर्धांचं आयोजन सातत्यपूर्ण केलं जातं, परंतु डे नाईट क्रिकेट स्पर्धा प्रथमच आयोजित केली जाते कुडाळच्या मैदानावरती. त्याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळला. अर्थात अध्यक्ष राजू पाटणकर असोत, राजेश महाडेश्वर असोत, दीपक बोगटे असोत, स्वरूप सावंत असोत किंवा त्यांच्या बरोबरीनं योगदान देणारे सर्व सदस्य, त्यांची वाह करताना शब्द पुरे पडतील. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा पावित्रा, परंतु चेंडू फळीच्या खेळात चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक अनुभवता आलं अक्षयकडून. सुरुवातीपासूनच स्फोटक आक्रमक अशी सुरुवात अक्षय फलंदाजा नात्यानं आपल्या समोर सातत्य राखताना दिसतोय आणि त्यामुळेच तो धावांचा रतीब घालण्यात कमालीचा यश संपादन करतोय. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा पावित्रा घेतला होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. एकंदरीत दुसऱ्या षटकातील चेंडू पूर्णत्वास गेले ते 5 चेंडू. त्यामुळे पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अक्षय. गवरदेव एंड करून गोलंदाजी करण्यासाठी आपल्या रनिंग मार्कवरती. आक्रमक पावित्रा धारण केलाय. लॉंगॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बॅकअप करण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या प्रयत्नात बॅकअप करतोय, तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 1 गडी बाद 21 धावा 2 षटकांच्या सांगतेनंतर. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारा समूह. गेली अनेक वर्ष जिल्हाभरात हा समूह कार्यरत आहे. दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि परोपकार हे त्यांचे प्रमुख पैलू आहेत. जिल्हा स्तरावरती कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवली आहे. या स्पर्धेचं औचित्य साधून लाजरी क्रिकेट ग्रुपनं काय साधलं असेल तर या स्पर्धेमुळे जुनी नाती एकत्रित आली, नवीन नाती जोडली गेली, दुःखाचा विसर पडला आणि सुखाची चाहूल लागली. भविष्य काळासाठी ही स्पर्धा नांदी ठरू शकते. टीम मीटिंग या ठिकाणी त्याकडे लक्ष द्यावं खेळाडूंनी. बराचसा वेळ जातोय, सहकार्य अपेक्षित धरतो. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माणसाचा किती लाखाचा बंगला आहे, किती लाखाची गाडी आहे, किती लाखाचा बँक बॅलन्स आहे, त्याहीपेक्षा त्याच्या शब्दात श्रीमंती किती आहे याला मी जास्त प्राधान्य देतो. कारण एखाद्या व्यक्तीची नजर चांगली असेल तर तो विश्वाच्या प्रेमात पडू शकतो, परंतु त्याची भाषा चांगली असेल तर संपूर्ण विश्वच त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. हा वास्तव सत्य आहे आणि ह्याचं जिवंत उदाहरण, ह्याचं जिवंत प्रतीक द्यायचं झालं तर लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर यांचा उल्लेख करावा लागेल. सादर आणीमान, सेवाभावी वृत्ती, परंतु प्रासंगिकता नसानसात भिनलेली, शब्दाची श्रीमंती हा त्यांचा वाखण्याजोगा पैलू. त्यामुळेच अविरतपणे लाजरी क्रिकेटच्या माध्यमातून अध्यक्षपद भूषवत असताना त्यांनी जनहिताचे अनेक धाडसी निर्णय घेतलेत. पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना थेट मैदानाची सफर घडवतो. फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय रजत कुडाळकर. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय रोहित भालेराव. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू तडम्यांच्या दिशेने खेळून काढण्याचा पावित्रा घेतला होता. एका धावेत रूपांतर. एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 1 गडी बाद 22 धावा. 2 षटकांची सांगता झाली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आणि त्याच्या चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्राईकवरती फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सूरज गावडे. लेगस्टिकवरचा चेंडू आणि क्लिंग बोल्ड होतोय फलंदाज. दुसरा गडी गारत होतोय. संयमपूर्ण फलंदाजीची अपेक्षा केली जात होती, परंतु या ठिकाणी मात्र फलंदाज संयमातून बिखरला.
आणि त्यामुळेच त्याला त्रिफळाचीत होऊन माघारी परतावं लागलं. एकंदरीत 2 गडी गारत होत आहेत आणि धावसंख्या फलकावरती दिसते ती आपल्याला 2 गडी बाद 22 धावा. रोहित भालेराव अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवतोय. रोहितनं पाहिलं की ऑफस्ट्रिकच्या बाहेर जाऊन शफल होऊन खेळण्याचा पावित्र्य घेतोय फलंदाज, त्यामुळे त्यांनी लेग स्ट्रिक वरती अप्रतिम हॅलो थेट पुन्हा एकदा मैदानाची सफर घडवतो. तर फलंदाज ऑफस्ट्रिकच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा पावित्र्य घेत होता, त्यामुळे रोहितनं लेग स्ट्रिक वरती अप्रतिम चेंडूचा मिलाप साधला आणि त्रिफळाचीत केलं फलंदाज रोहित गावडेला. पॉइंटच्या दिशेनं खेळून काढलेला चेंडू एका धावेत रूपांतर, एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 23 धावा. सुरुवातीच्या षटकात 2 गडी गारद झालेत, त्यामुळे दबावाचं चक्रव्यूह भेदणं थोडंसं मुश्किलीचं, परंतु खऱ्या अर्थानं वावा केली पाहिजे ती रजत कुडाळकरची. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक तो घडवतोय. आक्रमक पावित्र्यात धारण केलंय. काउकॉर्नरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय. झेलात रूपांतर होऊ शकतं. अप्रतिम चपळ क्षेत्ररक्षण. 3रा गडी गारत होतोय रजत कुडाळकरच्या रूपात. मोठा मासा रजतच्या रूपात जाळ्यात अडकला. खऱ्या अर्थानं वावा केली पाहिजे ती क्षेत्ररक्षकाची, आणि क्षेत्ररक्षकाचं नाव होतं करण झुले. कारण ज्यावेळी टिचून गोलंदाजी केली जाते त्यावेळी क्षेत्ररक्षकांची भूमिका प्रामुख्यानं पहिल्या क्रमांकाची असावी लागते, आणि तोच साक्षात्कार या ठिकाणी आपल्याला अनुभवता आला. त्यामुळे क्षेत्ररक्षकाचा उल्लेख करणं किंवा वावा करणं कर्मप्राप्त होतं. लागोपाठच्या क्रमवारीत 3 गडी गारत होत आहेत. 0 या धावसंख्येवरती माघारी परतला होता ओमकार देसाई. त्यानंतर क्रमवारीत 2रा गडी गारत झाला. 2रा गडी गारत झाला त्या फलंदाजाचं नाव होतं सूरज, आणि 3रा गडी गारत होतोय त्याचं नाव आहे रजत कुडाळकर. नवोदित फलंदाज साहिल वांगणकर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप खेळण्याचा पावित्रा. डीप थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू विसावतोय सरळ रेषेत. सीमा रेषेच्या पलीकडे खणखणीत चौकार, नेत्रदीपक चौकार. एकंदरीत 4 धावांची धावसंख्या होते. 3 गडी बाद 27 धावा. पुन्हा एकदा सूरज भालेराव गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल करत होता. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. 2 धावात रूपांतर. एकंदरीत 2 धावांची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 3 गडी बाद 29 धावा. एकंदरीत 3 षटकांची सांगता होते. 3 षटकांच्या सांगतेनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात दशावतार योद्धा अणाव संघासमोर प्रथम फलंदाजी करताना ध्रुव पारसे गोवा संघाची धावसंख्या होते 29 धावा. चेंडूफळीच्या खेळात अनेक रोमांचक साक्षात्कार अनुभव अनेक वेळा अनेक खेळाडू घेत असतात. दबावाचं चक्रव्यूह भेदणं हे थोडंसं मुश्किलीचं होतं, परंतु जो चिंतन करतो, मनन करतो, त्यातून दिलेली आत्मविश्वास दुगणित होतो आणि त्यानंतर खेळाडू सागरासारखा उसळतो, कर्तबगारीच्या लाठांवरती स्वार होतो आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं अनुभवता येतो तो धावांचा रतीप. आणि नेमकी तशीच फलंदाजी ध्रुव पारसे गोवा संघाच्या खालच्या क्रमांकाच्या फलंदाजांकडून अपेक्षित. अर्थात त्यांच्याकडे काबिलियत आहे, परंतु कागदावरती दिसणारी काबिलियत सत्यात उतरवणं गरजेचं.
बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय नाईक आणि अक्षयच्या चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्राइक वरती सज्ज होतोय फलंदाजाचं नाव आहे गुरुप्रसाद आरोस्कर. आक्रमक पवित्रा धारण केला होता. पॉइंटच्या दिशेने खेळून काढण्याचा मानस. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. एका धावेत रूपांतर. परंतु ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते फलंदाजांना. एकंदरीत 2 धावांनिशी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 3 गडी बाद. 3 गडी बाद 30 धावा. पुन्हा एकदा अक्षय नाईक गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. अक्षयच्या चेंडूचा सामना करेल स्ट्राइकवरचा फलंदाज साहिल वांगणकर. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 3 गडी बाद 31 धावा. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अनुभवता येते ते अक्षय नाईक कडून. संयमपूर्णता म्हणजे काय, कल्पकता म्हणजे काय, त्याचं साक्षात प्रतीक दर्शवतोय प्रत्येक चेंडूवरती अक्षय नाईक. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आक्रमक पवित्रा धारण केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचा लाभ उठवत दुसरी धाव पूर्णत्वास. एकंदरीत 2 धावांनिशी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 3 गडी बाद 33 धावा. ध्रुव पारसे हा गोमांतकातील अव्वल दर्जाचा संघ. गोवा म्हटल्यानंतर डॅझलिन मापसा, ध्रुव पारसे गोवा ह्या संघांना कधीच विसरून चालणार नाही. अव्वल दर्जाचे फलंदाज, अव्वल दर्जाचे गोलंदाज, अव्वल दर्जाचे क्षेत्ररक्षक सिंधुदुर्ग स्तरावरती अनेक स्पर्धांदरम्यान त्यांनी मैदानात उतरवलेत आणि दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक घडवत सिंधुदुर्ग स्तरावरील क्रिकेट रसिकांच्या हृदयात जागा केली आहे. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. अक्षयचा चेंडू. अप्रतिम चेंडू. संयमपूर्णता म्हणजे काय, कल्पकता म्हणजे काय, त्याचा दुहेरी संगम साधला होता. दुधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा पावित्रा घेतला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू काउंटिंग केला. निर्धाव. एकंदरीत 4थ्या षटकातील चेंडू पूर्णत्वास गेले ते 4 चेंडू. म्हणजे 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो अक्षय नाईक आणि अक्षयच्या चेंडूचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्राइकवरचा फलंदाज. फलंदाजाचं नाव आहे गुरुप्रसाद आरोलकर. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. मर्यादित षटकाचा सामना आणि त्या सामन्यात प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो. चेंडू मागे निघणारी धाव सुद्धा महत्त्वाची असते. कधी फलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो तर कधी गोलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो. सामन्यादरम्यान भाकीत करणं मात्र चुकीचं ठरू शकतं. पुन्हा एकदा अक्षय नाईक गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आक्रमक पावित्रा धारण केला होता. स्कोरलेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिल्या प्रयत्नात बॅकअप केला जातो तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एकंदरीत 4 षटकांची सांगता होते. 4 षटकांच्या सांगतेनंतर धाव संख्या होते 3 गडी बाद 34 धावा. दशावतार योद्धा अणाव. सिंधुदुर्गाची परंपरा, सिंधुदुर्गाची देवराठी राखणारा दशावतार आणि त्या दशावताराचं नामकरण ह्या संघाला देण्यात आलंय. दशावतारी क्षेत्रात 52 कशी अभिनयाचे सम्राट, भाषा प्राबल्याचे प्रवक्ते, दशावतारी नटसम्राट कैलासवासी अनंत बागवे यांना कधीच विसरून चालणार नाही. सिंधुदुर्गाची कला राष्ट्रीय पातळीवरती चमकवण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. पुन्हा एकदा थेट मैदानाची सफर घडवतो. शेवटच्या षटकातील 6 चेंडू शिल्लक आणि ह्या 6 चेंडूवरती आक्रमक शैलीदार फलंदाजी अपेक्षित.
गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून विस्तृत अंगानं मांडणी करायचं झालं तर ह्या शेवटच्या षटकात टिचून गोलंदाजी करणं गरजेचं, तरच धावांवरती रोखा लागू शकतो. कारण दोन्ही फलंदाज आक्रमक शैलीदार फलंदाजी करण्यासाठी माहीर मानले जातात. निश्चितच धावांचा रतीब घालण्याचा पावित्रा घेतील. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे. गोलंदाजाचं नाव आहे नयन भगत. हा गोलंदाजाचं नाव आहे नितेश कांबळी. पुन्हा एकदा थेट मैदानाची सफर घडवतो. आक्रमक पावित्रा धारण केलाय. झेलात रूपांतर होऊ शकतं. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक अपेक्षित होतं. गचा क्षेत्ररक्षण, झेल सुटला. फलंदाजाचं मात्र नशीब बलवत्तर. क्षेत्ररक्षक स्वतःवरच कमालीचा नाराज. क्षेत्ररक्षकाचं नाव मयूर पेडणेकर. पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाजाचं नाव आहे साहिल वांगणकर. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं गोलंदाजाचं नाव आहे नितेश कांबळे. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय नितेश. नितेश हा चेंडू स्लिपच्या दिशेने खेळून काढलाय. गचाळ क्षेत्ररक्षण, त्याचं रूपांतर एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 3 गडी बाद 36 धावा. एकंदरीत 4 षटकांची सांगता झाली आहे. 5वं षटक म्हणजे शेवटचं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ते 6 चेंडू आक्रमक पावित्रा धारण केलाय. मिडविकेटच्या दिशेनं उत्तुंग षटकार, गगनचुंबी षटकार, अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग. खऱ्या अर्थानं गुरुप्रसाद याची वाह करताना शब्द अपुरे पडतील. इतका अप्रतिम लालित्यपूर्ण फलंदाजीचं प्रात्यक्षिक त्यांनी घडवलंय. आणि त्याने प्रत्येक षटकारासाठी किशोर पेडणेकर, मसुरे कावा यांच्याकडून 200 रुपये आजच्या दिवसाचं हे पारितोषिक. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, स्वैर चेंडू, दिशाहीन चेंडू, दोन्ही हात समांतर राखत स्वैर चेंडू घोषित केलाय पंचांनी. एकंदरीत अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 3 गडी बाद 43 धावा. शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक राहिलेत ते 3 चेंडू. आक्रमक पावित्रा धारण केलाय. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं पुन्हा एकदा अनुभवता येतोय तो क्रिकेट रसिकांना उत्तुंग षटकार, नेत्रदीपक षटकार, गगनचुंबी षटकार. सुरुवातीलाच कॉमेंटेटर या नात्यानं विस्तृत अंगानं मांडणी करताना सांगितलं होतं की शेवटच्या षटकात नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल तरच धावांवरती रोखा लागू शकतो. परंतु शेवटच्या षटकात दिशाहीन गोलंदाजी आणि त्याचाच खरपूस समाचार घेतायत ते ध्रुव पारसे गोवा संघाचे फलंदाज. सुरुवातीलाच या ठिकाणी विस्तृत अंगानं मांडणी करताना अजून एक पैलू आपल्यासमोर मी मांडला होता की गोवा संघाकडे खालच्या क्रमांकापर्यंत आक्रमक शैलीदार फलंदाजी खोलवरती पसरली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश चेंडू टाकण्यासाठी सज्ज. नितेशचा हा चेंडू, दिशाहीन गोलंदाजी, काऊ कॉर्नरच्या दिशेनं उत्तुंग षटकार अनुभवता येतोय. अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग, अप्रतिम शरीराचं संतुलन, त्याही पेक्षा देखणी नजर.
राजा सर, आजच्या दिवसातल्या प्रत्येक षटकारासाठी किशोर पेडणेकर मसुरे कावा MIDC कुडाळ यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. आजच्या दिवसातील प्रत्येक षटकारासाठी किशोर पेडणेकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. आक्रमक शैलीदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा अनुभवता येते ते काऊ कॉर्नरच्या दिशेनं. गचाळ क्षेत्रक्षण. एकंदरीत फलंदाजांनी धावा किती धावून पूर्ण केल्यात, पंचांनी धावा घोषित कराव्यात. आणि पंचांनी 4 धावा घोषित केल्यात. एकंदरीत पहिल्या विनिंगचा खेळ, त्या खेळाची सांगता होते आणि धावा संख्या होते 3 गडी बाद 59 धावा. म्हणजे विजयासाठी सेकंड विनिंग मध्ये आवश्यक आहेत त्या 60 धावा आणि त्या 60 धावांचा पाठलाग दशावतार योद्धा अणाव संघ कशा प्रकारे करतोय त्याचं विस्तृत अंगानं वर्णन किंवा मांडणी करण्यासाठी, दर्शन घडवण्यासाठी कॉमेंटेटर सज्ज होत आहेत. बादल चौधरी. नमस्कार. देवबारा करो गाववाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या कुडाळ केंद्रावर सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्ह या चॅनलवर सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित भव्य दिव्य लाजरी प्रीमियर लीग 2024. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून डोंगरीचे प्रेक्षक मैदानावर आणि या सामन्यात डोंगरा एवढी धावसंख्या आणि स्क्रीनवर बघा आमच्या डोंगरीवरचे प्रेक्षक. तहसीलदार मैदानावरची स्पर्धा असली की डोंगरीवरच्या प्रेक्षकांची गंमत काही वेगळी आणि या सगळ्या प्रेक्षकांसाठी ही नॅचरल गॅलरी उभारलेली या सगळ्या डोंगरीवरच्या प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत. संपूर्ण स्पर्धेतलं हे 7वं सामनो आणि 7व्या सामन्यात ही पहिली डोंगरा एदी धावसंख्या. 59 धावा जमवले ध्रुव पारसे गोवा संघान आणि 59 रनसात गुरुप्रसाद आरोस्कर मॅन फ्रॉम पूर्वा अफलातून कामगिरी. मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवत गुरुप्रसाद आरोस्करने केलेली धुआंधार कामगिरी. गतवर्षी स्वराज्य चषक गाजवणारा खेळाडू, गोवा राज्याचा एक ज्वलंत स्फोटक दर्जाचा खेळाडू. मैदानावर मैदानाच्या बाहेर ज्याच्या तोंडातून आवाज येताना खूप दुर्मिळ पण ज्याची बॅट आणि ज्याचा बॉल मात्र अगदी कायम बोलता अशा गुरुप्रसादने केलेली कामगिरी आणि गुरुप्रसादला दिलेली साथ सुटलेल्या झेलाची. एक सुटलेलो झेल किती महागडो ठरता ह्याचा उदाहरण होता. कारण सुटलेल्या झेलानंतर गुरुन मारलेले षटकार चौकार हे प्रत्येक षटकार चौकार पाठीवरच्या वळाप्रमाणे आठवत राहतले दशावतार योद्धा अणावक संघाक. पण यो घडलेलं भूतकाळ मागे सारून एक नवीन इतिहास लिहिण्याच्या इराद्यान दशावतार योद्धा संघाची सलामीची जोडी. आजच्या दिवसातले हे 4 संघ फ्रेंड सर्कल मसुरे संघ रेवंडीच्या जतीन कांबळीच्या नेतृत्वाखाली मैदानावर, महेश आळवे योगेश उमळकर यांच्या मालकीचो गारवा सोहम तेजस स्पोर्ट्स संघ लक्ष्मीवाडी कुडाळच्या राहुल काळपच्या नेतृत्वाखाली, संतोष बागवे यांच्या मालकीचो दशावतार योद्धा अणाव संघ अमित पाटील विक्रोळी ह्याच्या नेतृत्वाखाली
आणि दीपकजी कलंगुटकर यांच्या मालकीचा संघ ध्रुव पारसे गोवा गुरुप्रसाद आरोस्कर पूर्वा ह्याच्या नेतृत्वाखाली. ध्रुव पारसे गोवा संघ आज या संघाबरोबर दिसणारे संघाचे 2 ब्रेन राम नागवेकर मुन्ना दाभोलकर यांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. पहिल्या इनिंगचा लेखाजोखा गुरुप्रसाद आरोस्कर 11 बॉलमध्ये 27 रन, रजत कुडाळकर मॅन फ्रॉम कांडका 13 चेंडू 18 रन्स, साहिल वांगणकर मॅन फ्रॉम पणजी 4 चेंडू 8 धावा, सूरज गावडे मॅन फ्रॉम कोरगाव भाऊ 2 चेंडू 1 रन, रोहित भालेराव एका षटकामध्ये 7 धावांचा खर्च 1 विकेट, रायगडच्या या गुणवान गोलंदाजाची कामगिरी. अक्षय नाईक 1 सफलता आणि नितेश एका सुद्धा मिळालेली सफलता. चारही संघांच्या संघ मालकांचा सुद्धा सन्मान होतो. हो सामनो संपल्यानंतर या 4 संघाच्या संघ मालकांका विनंती असलेली कॉमेंट्री बॉक्स मध्ये येण्यासाठी. 60 रन्सांचा पाठलाग आणि मैदानाच्या 4ही बाजून जमलेले हे सगळे प्रेक्षक हे रसिक राजा. दोन दर्जेदार संघ एकमेकांच्या समोर. स्कॉर बघितला तर तुमच्या लक्षात येताला किती ताकदवान खेळाडू. दशावतार योद्धा अणाव कॅप्टन अमित पाटील विक्रोळी, नयन भगत रायगड, रोहित भालेराव रायगड, करण धुळे रायगड, सुचित नांचे दोडामार्ग, अक्षय नाईक गोवा, नितेश कांबळी गोवा, मयूर जाधव बाव अबोध कुडाळ, मयूर पेडणेकर कसाल, जिदिन नायर ओरस आणि नदीम रायगड. दुसऱ्या बाजून दिसणारा ध्रुव पारसे संघ गुरुप्रसाद आरोस्कर कॅप्टन पूर्वा, साहिल वांगणकर पणजी, रजत कुडाळकर कांडका, अनुष गडेकर गोवा, अप्पाली कणगोटकर वजरी, महेश भाईडकर कोरगाव, सूरज गावडे कोरगाव, राजू दाभोलकर मोर्जी, साहिल आरोलकर पारसे, ओमकार देसाई कुर्ला नेहरूनगर आणि सागर कांबळी रत्नागिरी. या 2 दर्जेदार संघांमध्ये ही झुंज लाजरी प्रीमियर लीग 2024च्या निमित्तान. पॉवर प्लेचा षटक अनिवार्य पॉवर प्ले. लाजरी ओव्हर 11च्या 11 खेळाडू पहिल्या आकांड्यावर 60 रन्सांचा पाठलाग करण्याच्या इराद्यान दशावतार योद्धा अणाव संघाची सलामीची जोडी. संतोष बागवे यांच्या मालकी हक्काचा हो संघ मैदानावर. दुसऱ्या बाजून दीपकजी कलंगुटकर ज्यांच्या मालकी हक्काखाली ध्रुव पारसे संघ अनेक वर्ष सिंधुदुर्गची भूमी आणि गोयची भूमी सुद्धा गाजवताना. 2 वर्षापूर्वी कुडा हायस्कूलच्या मैदानावर ध्रुव प्रिन्स समादेवी चषक जिंकणारो हे ध्रुव पारसे संघ. गत वर्षी पेडणे प्रीमियर लीग आणि त्याच बरोबर ध्रुव ट्रॉफी आणि त्याच वर्षी सीसी धारगड असे मोठे स्पर्धा ज्या संघाने जिंकले तो ध्रुव पारसे संघ. ही सलामीची जोडी. स्ट्रायकर यांच्या दिशेन अमित पाटील विक्रोळी आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन करण धुळे रायगड. दुसऱ्या बाजून बॉलिंग मार्कवर फाइनेस्ट ऑलराउंडर ऑफ गोवा मिस्टर अपाली कणगोटकर मॅन फ्रॉम वजरी. लाजरी ओव्हर पहिलो चेंडू अमित स्ट्रायकर यांच्या दिशेन. 60 रन्सांचा पाठलाग मिडल झालो नव्हतो. स्क्वेअर लेगच्या दिशेन मारण्याचा इरादा. त्रिफळ उद्ध्वस्त. पहिल्या विकेटचा पतन. काय झाला या चेंडूवर. रुको सबर करो कॅमेरामॅन फोकस करो. पहिलो चेंडू होतो खोलवर टप्प्याचो. चेंडू खूपच सुंदर. बॅटची कड घेऊन जाणारा चेंडू जाता जाता यष्टे उद्ध्वस्त. पहिल्या विकेटचा पतन. ही मोठी प्राइज विकेट. आटक्याचो पेटको जका म्हटलं जाता. पाठलाग करूचो 60 रन्साचो अमित कडसून खूप मोठे अपेक्षा होते. आपल्या खात्याची संघाच्या खात्याची सुरुवात न करता अमित माघारी परतलेलो. आपण बघतो लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित भव्य दिव्य लाजरी प्रीमियर लीग 2024. कुडाळच्या या भूमीवर पहिल्यांदाच 1 लाख रुपये पहिला बक्षीस असणारी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. आणि या निमित्तानं कित्येक वर्षापूर्वी कुडाळमध्ये झालेली पहिली डे नाईटची स्पर्धा. या स्पर्धेची सुद्धा नक्की आठवण येतली. या कुडाळच्या भूमीवर एक मोठी 1 लाख रुपयांचा बक्षीस असणारी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा होऊची या तुमचा आमचा सगळ्यांचा स्वप्न होता. आणि या स्वप्न शिवधनुष्य बनून उचलला लाजरी क्रिकेट ग्रुपने.
संपूर्ण स्पर्धेतलो सामनो क्रमांक 7 आजच्या दिवसातलो सामनो क्रमांक 2 पहिल्या सामन्यात गारवा सोहम तेजस स्पोर्ट्स संघान मिळवलेली विजयश्री आणि दुसऱ्या सामन्यात ध्रुव पारसे गोवा विरुद्ध दशावतार योद्धा अणाव नंबर 3 ही खूप मोठी जबाबदारी नवीन फलंदाज मैदानावर सुचित नांचे दोडामार्ग डावखुऱ्यात तो बॅटर समोर अपाली कणगोटकर अपालीचो सामनो या लाजरी ओव्हर मध्ये सुचित कसो करतलो त्याच्यावर बराच काय अवलंबून दुसऱ्या बाजून करण अपील जोरदार कदाचित लेग स्टंप मिस करून जाणारो चेंडू अपील जोरदार होता पण या अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पंच मंगेश धुरी सरांनी फेटाळलेलं अपील शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेट मिड ऑन मिड ऑफ कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग स्विच केलेलो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन रोलिंग 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 अक्षय महालेच्या शब्दातलो हे लाजरी चौकार आणि या चौकारांची धाव संख्या 4 रनसर ऍक्शन रिप्ले स्विच केलो होतो फटको सुचित नांचे जो दोडामार्ग तालुका ओळखलं जातं अस्सल काजूगरांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्गच्या काजूगरांका सगळ्यात जास्त मागणी आणि सगळ्यात जास्त दर कारण त्यामध्ये खूप चांगली चव असता आणि त्याच काजूगराची ही देखणी चव चविष्ट चव दाखवण्यासाठी सुचित नांचे 2 बॉल मध्ये 4 रन 3 चेंडू मध्ये एकूण 4 ही धावसंख्या 60 रन्सांचा पाठलाग करणारो दशावतार योद्धा अणाव संघ निर्धारित 5 षटकांचा सामनो पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले लाजरी ओव्हर 11च्या 11 खेळाडू सर्कल मध्ये आणि अपाली पॅव्हलियन एंड करसून पुढचा बॉल घेऊन वाईडी शिवारकर आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप अपालीक माहिती असा आपण काय करूचा असा गोवा पोलीस जाबाज सैनिक आपल्या चतुरस्र खेळाच्या जोरावर अनेक स्पर्धा गाजवणारे हे गुणवान खेळाडू लाजरी ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी वाघाचा काळीज लागता आणि त्या वाघाचा काळीज अपालीकडे पूर्वीपासूनच असा ज्या क्षणी त्यांनी गोवा पोलीसची वर्दी आपल्या अंगावर धारण केली 4 चेंडू समाप्त 5 रन्सावर करण धुळे चायना कट लेमन कट रुबी कट बॅटची कट घेऊन जाणारा चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेन 1 रन थ्रो झालो बॅकअप होतो मिड ऑफच्या दिशेन फक्त 1 रनसार समाधान धावसंख्या अर्ध्या डझनार 6 रनसार लाजरी ओव्हरचा हे शेवटचा चेंडू ह्या मृगजळ असा सगळे खेळाडू सर्कल मध्ये दिसले तरी टायमिंग करणं थोडासा कठीण आणि त्यामुळे लाजरी ओव्हर मध्ये जास्त रिस्क न घेण्याचा इरादो अणाव संघाचो बॅक टू द बॉलर संधी होती अपालीकडे काय काय झाला या बॉलवर रिप्ले मध्ये बघूया अपालीकडे बघून असा वाटतं कॅचची संधी होती पहिल्या इनिंग मध्ये सुटलेल्या कॅच नंतर काय काय रामायण महाभारत झाला या तुम्ही बघलात ह्या सुटलेल्या कॅचवर काय होताला बघूया पण तोपर्यंत ऐकूया सुमधुर डीजे की आवर्जून काढली जाता पहिल्या ओव्हरीचा खेळ 6 रन्सावर समाप्त दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात बॉलिंग मार्कवर कोरगाव एक्सप्रेस मॅडी महेश भाईडकर स्ट्रायकर एंडवर करण धुळे त्याच्यामध्ये क्षमता असा गुणवत्ता असा ताकद असा सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजून बदलण्याची सन्मान देणारा फटको बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन 1 रनसानिशी स्ट्राइक झाली रोटेट धावसंख्या 7 रन्सावर आज ध्रुव पारसे संघात निवडलेला स्क्वॉड गोवा राज्यात एक गुणवंत खेळाडू आणि कायमच गोव्याच्या या संघासाठी लकी ठरणारो महाराष्ट्रातलो ओमकार देसाई आणि तेका
साथ करण्यासाठी रत्नागिरी एक्सप्रेस सागर कांबळी. दुसऱ्या बाजून दशावतार योद्धा अणाव या संघात सुद्धा महाराष्ट्रातले आणि गोय राज्याचे दर्जेदार खेळाडू. चुकीचा फटको इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने 1 रन्सावर फक्त समाधान मिळतला. ओव्हरथ्रो झालो बॉलरच्या कपडावरसून आणि 1 रनचा रूपांतर झाला दुसऱ्या रनसात. अपालीचा बॅकअप होतो पण तोपर्यंत थोडस उशीर झालो. 2 रन्सांनी धाव संख्या पोहोचली 9 रन्सावर. 22 चेंडू शिल्लक 51 रन्सांची अजून गरज असा. 1 विकेट गेलो ही समाधानाची गोष्ट पण जी फलंदाजी चालू असा थोडस गिअर बदलूचो लागतलो. सुचित नांचे असा स्ट्रायकरच्या दिशेन. करण धुळे नॉन स्ट्रायकर एंडवर. फुल टॉस डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फक्त 1 रन्साचो इरादो असतलो. मैदानावर आतापर्यंतची फलंदाजी जर दशावतार योद्धा संघाची बघितला तर सुदर्शन प्रताप या नाटकाची आठवण येतली पण गरज असा गदा पर्वाची. ह्या गदा पर्व मैदानावर लावणं खूप गरजेचं असा. पाठला खूप मोठो प्रत्येक ओव्हरीत 12चो स्ट्राईक रेट ठेवणं गरजेचा होता आणि सध्या हे स्ट्राईक रेट 14.29 च्या दरम्यान. 21 चेंडू 50 रन्सांची गरज. धावफलक 10 रन्सावर. करण धुळे सामना करण्यासाठी सज्ज. शपालवून खेळण्याचा प्रयत्न. अपील थोडासा झाला. पंचांचा जास्त इंटरेस्ट नव्हतो या अपील मध्ये. 2 नामवंत पंच मैदानावर. विजय केरवाडा संघाक वैभव प्राप्त करून देणारे किशोर भगत सर नॉन स्ट्रायकर एंड पंच म्हणून आणि स्ट्रायकर एंड पंच म्हणून मंगेश धुरी सर मालवणचे दर्जेदार खेळाडू आणि पंच. आमचे तिसरे पंच उत्तम मोठे अरुंदा मॅडी बॉलिंग मार्क वरसून. ज्या प्रकारे मॅडीनं आक्रमण केला ऑप्शनच्या बराच बाहेर. कौतुक करूचा लागत मॅडीचा. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज वारंवार ज्याप्रमाणे विराट कोहलीसाठी 8व्या स्टंपवर बॉलिंग करतात अगदी तोच धडो घेऊन मॅडी शहाण्यासारखी गोलंदाजी. 19 चेंडू 49 रन्सांची गरज. सिंगल नेल्सन फिगर 1-1 फॉर 1. डोंगरीवरसून आवाज येता. डोंगरीच्या दिशेने बॉल कधी जातो ही अपेक्षा असा. सध्या तरी पहिल्या 2 ओव्हरींचा विचार केलो तर पहिला सर्कल कसा बसा भेदला दशावतार योद्धा अणाव संघान. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये चक्रव्यूहात शिरल्यानंतर अभिमन्यून जी कामगिरी केली होती त्यापेक्षा सुद्धा दर्जेदार कामगिरी आज अपेक्षित असलेली दशावतार योद्धा अणाव संघाकडून. अणाव संघासाठी खास डोंगरीवरसून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद कारण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ आणि दुसऱ्या बाजून गोमंतक भूमीचा संघ. ही लढाई बघण्यासारखी. पहिल्या दिवसात फ्रेंडशिप चेनवण संघान जागा बनवली सेमीफायनल मध्ये आणि आज जर एखाद्या संघान 3 पैकी 3 सामने जिंकले तर तो क्वालिफाय होतो सेमीफायनल साठी. परत एकदा पॅव्हलिन एंडकडून बॉलिंग मार्कवर मॅन फ्रॉम वजरी अप्पाली कणगुटकर दी गोवन पोलीस. धावफलक फक्त 6ची सरासरी राखत 12 रन्सावर. उरलेल्या 3 ओव्हरीत 16 धावांची सरासरी राखणं गरजेचा. करण धुळे नावाप्रमाणे साजेशी कामगिरी करण कडून अपेक्षित असलेली प्रतिस्पर्धी संघाची धूळधाण करणारी फलंदाजी करण धुळे तुझ्याकडून गरजेची असा. 18 चेंडू 48 रन्सांची गरज. क्षेत्ररक्षण सज्ज. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर दिसतले अपालीसाठी. कव्हरच्या दिशेने 1 खेळाडू तो थोडस सज्ज गेलो माका वाटतं. गुरुप्रसाद आरोस्कर डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन. प्रयत्न होतो आडव्या बॅटचो. आज ज्या प्रकारे आक्रमण केला गोवा संघान ध्रुव पारसे संघाच्या गोलंदाजांनी कौतुक करूचा लागा. प्रत्येक चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप जवळपास 6व्या 7व्या 8व्या स्टंप्सवर. मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. गुरुप्रसाद चेंडूच्या मागे येता पण तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार. लाजरी चौकार. बऱ्याच कालावधीनंतर चेंडू सीमारेषेच्या पहिलाडी येऊन पोचलो. स्पर्धेतलो 41वा चौकार. आतापर्यंत फक्त 17 षटकार संपूर्ण स्पर्धेत. अपीश ड्राईव्ह होतो. मिड ऑफ क्लिअर करून लॉंग ऑफ सीमारेषेच्या पहिलाडी पोचणारो.
धावसंख्या 16 रन्सावर, उरले 16 बॉल, 44 रन्सांची गरज. सुचित 10 चेंडू, वैयक्तिक 13 या धावसंख्येवर स्ट्रगल चालू असा. दुसऱ्या बाजून करण धुळे 4 चेंडू 3 धावा. दोन्ही बॅटर जवळपास सेट झालेले. आता या सेट झालेल्या बॅटर कडून मोठी फटकेबाजी गरजेची दशावतार योद्धा अणाव संघासाठी. स्विच केलेलो फटको होतो. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हतो. वारंवार गोलंदाजी ऑफ स्टंपच्या बाहेर, त्यामुळे हो फटको थोडंसं मदत करीत असो अंदाज होतो सुचित नांचेचो. आज खूपच स्ट्रगल चालू असा सुचितचा. आतापर्यंत 11 चेंडू 13 धावा, उरले 14 बॉल, 44 ची गरज. अपालीचा कौतुक करूचा लागात. फलंदाजाक जखडून ठेवणारी गोलंदाजी. सुचित नांचे हे एक मातब्बर खेळाडू असा, दर्जेदार खेळाडू, पण अपालीच्या समोर फ्रंट फुटवर खेळायचा की बॅक फुटवर खेळायचा या द्विधा मनस्थितीत वारंवार निर्धाव चेंडू. बॅक टू द बॉलर. अपाली कणगुटकरचा कौतुक असा लाजरी ओव्हर, आणि या ओव्हर मध्ये 2 षटकात मिळान अपालीन खर्च केले फक्त 10 रन्स. अपालीसाठी एकदा टाळे वाजवूया. फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ गोवा, दी गोवन पोलीस, मिस्टर अपाली कणगुटकर, मॅन फ्रॉम वजरी. कौतुक असा अपाली तुझा या सिंधू भूमीवर. शेवटचे 12 बॉल, 44 रन्सांची गरज. पंचांचो इशारो. बॅटर चॉईस पॉवर प्ले. फक्त 3 खेळाडू असलेले पाठीराखे पहिल्या आखांड्याच्या पैलाडी, सर्कलच्या पैलाडी. आणि या ओव्हर मध्ये करण धुळे तुझ्याकडून खूप मोठे अपेक्षा असत आमच्या अणाव संघाकडून, आमच्या या सिंधुदुर्गच्या संघाकडून. करण मध्ये ताकद असा, क्षमता असा. डावखुऱ्याचा तो बॅटर डोंगरीच्या अपोजिट ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने किती वेळा चेंडू टोलावता त्याच्यावर सामन्याची गणित अवलंबून. मसुरे कावाचे सुपुत्र, MIDC कुडामधील उद्योजक किशोरजी पेडणेकर साहेबांकडून आजच्या दिवसातल्या प्रत्येक लाजरी षटकारासाठी 200 रुपयांचा बक्षीस. आणि करण जाता जाता किमान 1000 भर तरी तू आज कमावचे या सामन्यात, ही सगळ्यांची अपेक्षा. 12 चेंडू 44 ची गरज. मिड ऑफला 2 खेळाडू होते, पण चेंडू 2 रन्सासाठी. आतापर्यंत जो जर विचार केलो तर ज्या वेगात गोलंदाजी येतात ध्रुव पारसे संघाची, टायमिंग करणं, मिडल करणं थोडासा कठीण. जे चेंडू बॅटच्या स्वीट स्पॉट कडे बसणं गरजेचं, ते चेंडू बॅटच्या मिडलवर किंवा स्टिकर एरियाकडे, आणि त्यामुळे चेंडूचा प्रवास थोडंसं कमी. 11 बॉल 42 ची अजून गरज. धावफलक 18 रन्सार. बॅक टू द बॉलर. फक्त 1 रन्स. सुचित नांचे एका बाजून सेट झालेलो बॅटर. ज्या प्रकारे ओमकार देसाई क्षेत्ररक्षण सजवता, खरोखरच कौतुक करूचा लागतला. फलंदाजीत थोडीशी निराशा केली खरी ओमकारने, पण सगळी कसर गोलंदाजीत भरून काढताना. आडव्या बॅटचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 रन्स तर नक्की मिळतलो. ओमकार देसाई ज्या खेळाडूवर या कोकण भूमीन भरपूर प्रेम केला, आणि ओमकार आमका प्रतीक्षा असा अशा मोठ्या स्पर्धेत ओमकार आणि ओमकारचो झील एकत्र बघण्याची. लवकरच तो योग सुद्धा तुमका बघूक मिळतलो. ओमकारचो सुपुत्र सुद्धा क्रिकेटच्या मैदानावर आपल्या नावाचा वलय सध्या तयार करता. उरले 9 बॉल 40 रन्सांची गरज. आडवी बॅट स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली. अप्पाली कळंगोटकर आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी. दुसरा विकेटचा पतन. रायगडचा हो शेवटचे 8 चेंडू 40 रन्सांची गरज. रोहित भालेराव नावातच ज्याच्या भाले असत. आज नीरज चोप्राची आठवण रोहित तुका करून देऊची लागतली. 8 बॉल तुझ्यासाठी शिल्लक, 40 रन्सांची गरज. अणाव संघाचो स्ट्रगल. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवर सागर कांबळे, रत्नागिरी एक्सप्रेस.
प्रयत्न आडव्या बॅटचो, लेग कटरचो चेंडू सागर कडसून टप्प पडल्यानंतर बाहेरच्या दिशेन. आज ओमकारने बॉलरला काय टीप दिली विचारूची लागतली. प्रत्येक बॉलर ऑफ स्टंपच्या बरोच बाहेर चेंडूचो टप्पो ठेवणारो, म्हणजे आज विकेटसाठी गोलंदाजी न करता फक्त निगेटिव्ह गोलंदाजी करायची ह्याचे पुरेपूर धडे ओमकारने सगळ्या बॉलर कडसून घेतलेले. खेळ सरलो चौथ्या ओव्हरीचो, रन झाले 20, उरले 6 बॉल, होत 40 रन. लाजरी प्रीमियर लीगचा गाणा, ज्या गाण्यामध्ये आपण आवाज ऐकतो तो आवाज असा अणावच्या प्रथमेश धुरीचो. आपण थोड्या वेळाने ह्या गाणं ऐकतलो, ज्या गाणा स्पेशल बनवला लाजरी प्रीमियर लीग साठी. असं गोय राज्याचो एक श्रीमंत खेळाडू आमिर गडेकर पॅव्हलियन एंड कडसून बॉलिंग मार्कवर स्ट्रायकर एंडच्या दिशेन सुचित नांचे 6 चेंडू 40 रन्सांची गरज. आमिरचो हे पहिलो बॉल. खोलवर टप्प्याचो चेंडू होतो, 1 रन. पंचांचो इशारो एक्स्ट्राच्या रूपात. सामन्याची फक्त औपचारिकता बाकी. ज्याप्रमाणे शिरोडा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रसिद्ध अगदी तसाच गोय राज्यात फोंड्यामध्ये सुद्धा शिरोडा असा, आणि त्या गोय राज्याच्या शिरोड्याचा खेळाडू आमिर गडेकर बॉलिंग मार्कवर. 5 बॉलची औपचारिकता, 39 रन्सांची गरज. आणि यानंतर होणारा सामनो गारवा सोहम तेजस्फोट विरुद्ध दशावतार योद्धा. विनंती असलेली गारवा सोहम तेजस्फोट कॅप्टन राहुल काळप, तू स्टेजवर येऊन थांबाचा. आणि दशावतार योद्धा कॅप्टन हे सामना संपल्यानंतर लगेच तुम्ही टॉस साठी कॉम बॉक्स मध्ये येऊचा. आडवी बॅट, चेंडू हवेत, मिड ऑन चेंडूच्या खाली सुटलेलो झेल आणि 2 रन. ही बॅटिंग प्रॅक्टिस रोहित साठी गरजेची असा. रोहित सारखो एक मातब्बर खेळाडू 5 षटकांच्या सामन्यामध्ये खूप खाली उतारलो की काय, हा प्रश्न सगळ्यांच्या नजरेसमोर. शेवटचे फक्त 4 चेंडू, विजयाचं लक्ष खूप 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 खूपच लांब, 37 रन्सावर. महाभारतात ज्याप्रमाणे कौरवांनी पांडवांका सांगितला, इंच भर सुद्धा सुईच्या अग्रावर मावात एवढी जागा सुद्धा आम्ही तुमका देऊचो नाही. आज ध्रुव पारसे संघान अणाव संघाक जणू काय सांगितला, त्या सुईच्या अग्रावर मावात इतकी रूम सुद्धा आम्ही तुमच्या बॅटरला देऊचो नाही. पण महाभारतात काय झाला हे सगळ्यांका माहिती. दशावतार योद्धा अणाव संघ तुमच्याकडून उरलेल्या सामन्यात पलटवार अपेक्षित असा. मिड ऑफ अपाली स्क्रीनवर 1 रन्स आणि रोहित स्ट्रायकर एंडवर. शेवटचे 2 बॉल शिल्लक असत आणि रोहित आजच्या दिवसातल्या प्रत्येक षटकारासाठी किशोर पेडणेकर साहेबांकडून 200 रुपयाचा बक्षीस असा. जाता जाता तुझ्याकडे संधी 400 कमावण्याची. लगेच होणारा पुढचा सामनो दशावतार योद्धा अणाव वर्सेस गारवा सोहम तेजस्फोट. आडवी बॅट, मिड विकेटच्या दिशेन फिल्डरच्या हातात जाऊन पडलेलो चेंडू. मॅन फ्रॉम पूर्वा गुरुप्रसाद आरोस्कर परत एकदा स्क्रीनवर. लगेच होतो दुसरा सामनो. त्या दुसऱ्या सामन्याच्या मध्यंतरात थोडस वेळ असल्यानंतर तुमच्या पोटात जाणीव होतली आरडणाऱ्या कावळ्यांची. आणि त्या आरडणाऱ्या कावळ्यांका शांत करण्यासाठी सिद्धिविनायक कॅटरर्स आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूक तुमच्या सेवेसाठी तत्पर. वडापाव, भजी, व्हेज नॉन व्हेज जेवण आणि सोबत चायनीज सगळी पर्वणी तुमच्यासाठी सिद्धिविनायक कॅटरर्सच्या माध्यमातून. सिद्धिविनायक कॅटरर्सला सुद्धा नक्की भेट देवा. तिसऱ्या सामन्यात परत एकदा 2 दर्जेदार संघ तुमच्या समोर येतले. गारवा सोहम तेजस्फोट पहिल्या सामन्यात मिळवलेलो विजय आणि दुसऱ्या सामन्यातल्या कटू अनुभवासह दशावतार योद्धा अणाव. शेवटचा 1 चेंडू
नवीन फलंदाज नयन भगत, मॅन फ्रॉम रायगड. फुलटॉस. परत एकदा फक्त सिंगलची औपचारिकता आणि या दिमागदार विजयासह ध्रुव पारसे संघ आपल्या मोहिमेची सुरुवात विजयासह करताना दशावतार योद्धा अणाव संघ या सामन्यातल्या अनुभवासह पुढच्या सामन्यात